माननीय उद्धवजी राजसाहेबांना आमच्या शुभेच्छा आहे। खरं तर भावंडांनी एकत्र यावं ही संस्कृती आहे। भांडले कशासाठी हे माहिती नाही, सत्तेकरताच भांडण झालं, सत्तेच्या सारी पाठाकरता जे भांडण झालं आणि आता सत्तेकरता पुन्हा एकत्र येत आहे। हे महाराष्ट्रानं बघितलं आहे। ज्या मुद्द्यावर ते एकत्र येत आहे, खरं तर मराठीचा मुद्दा सांगताय। तर मराठीच्या मुद्द्यावर खरं तर आज जे बोलले उद्धवजी, सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत गातो, शोकगीत, तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपलं भाषण केलं। आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 मराठीची शक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी केली। हिंदीची शक्ती कोणी केली? म्हणजे मराठी भाषा आपली आहेत, हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे, हिंदी सक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे, मराठी भाषाच ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे। आणि याकरता माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या राज्याची समिती तयार केली आहे, आपल्याला माहिती आहे। पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं, एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे। ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। पण अशी सहानुभूती राजकारणात कधीच मिळत नाही। यापूर्वी त्यांनी बघितलं आहे, विधानसभेमध्ये मराठी माणूस, मुंबईचा व्यक्ती, मुंबईचा मतदार, महाराष्ट्राचा मतदार डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे। आणि देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2034 आणि विकसित महाराष्ट्र 2047चा अजेंडा तयार केला, प्लॅन तयार केला। आणि या अजेंड्यावर जनता मतदान करतायत। त्यामुळं आजचा जो त्या ठिकाणचा जो एक ज्याला म्हणतो नौटंकी शो, त्या ठिकाणी कुठलाही अजेंडा नसलेला शो, कुठल्याही विकासाचा डेव्हलपमेंट नसणारा त्या ठिकाणी एक भाषणबाजी केली, शोबाजी केली आहे। तर मला असं वाटते महाराष्ट्राची जनता, मुंबईचा मराठी व्यक्ती अशा नौटंकीबाज लोकांना कुठलंही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही। आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितले आहेत। इंडिया आघाडी तर आलीच नाही, काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं, सुप्रियाताईचं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं। जे पक्ष विधानसभेत सोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपवून टाकलं। आणि त्यामुळं मला असं वाटतं की केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे। पण जनतेलाही कळतं आहे की डबल इंजिन सरकार देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं। केंद्राचं, राज्याचं डबल इंजिन सरकार हे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करू शकतं। म्हणून मुंबईचा विकास हा आमच्या सरकारने घेतलेला अजेंडा आहे। आणि जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा तुम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करण्याचा कार्यक्रम तयार केलेला आहे। पण लोकसभेत एकदा ही नौटंकी चालली, विधानसभेत जनतेने हद्दपार केलं, महानगरपालिकेत आता ही नौटंकी चालणार नाही असं मला वाटतं।